मित्रांनो, वारंवार पीक विम्यासंदर्भात माहिती घेत असताना बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कमेंट येत आहेत की आमच्या जिल्ह्याविषयी तुम्ही कधीच बोलत नाहीत. तर त्यामध्ये काही जिल्ह्यातील कमेंट होत्या की बीड जिल्ह्यातील असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, त्यानंतर काही अहिल्यानगरच्या कमेंट होत्या, काही जळगाव जिल्ह्याच्या कमेंट होत्या. तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की पीक विम्यासंदर्भात आमच्या जिल्ह्याविषयी तुम्ही कधीच बोलत नाही. त्याचबरोबर मित्रांनो, आपण इतर जिल्ह्याविषयी सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर काही शेतकऱ्यांचे प्रश्न होते त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेकर, स्वागत आहे कृषीमॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर अहिल्यानगरच्या काल बऱ्याच कमेंट होत्या की अहिल्यानगरच्या पीक विम्यासंदर्भात माहिती द्या. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील जवळपास कापूस, तूर, बाजरी, मूग या पिकासाठी शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. परंतु मित्रांनो, झालं कसं? पीक विमा तर शेतकऱ्यांनी काढला होता या पिकासाठी आणि राज्य सरकारने जे विमा हप्ता होता तो सुद्धा कंपनीकडे दिला होता. मग कुठं अडकलं? अहिल्यानगर जिल्ह्यातील पीक विम्याचं कुठं अडकलं? तर मित्रांनो, झालंय कसं की सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जे अहिल्यानगरमध्ये अतिवृष्टी झाली होती आणि पिकांचं नुकसान झालं होतं. पिकांचं नुकसान झालं मान्य, शेतकऱ्यांना माहीत आहे की आमचं नुकसान झालं, परंतु विमा कंपनीने राज्य सरकारकडून जे विमा हप्ता घेतला त्यानंतर मित्रांनो, विमा हप्ता घेतेवेळेस कंपनीने काहीही सांगितलं नाही, परंतु जेव्हा विमा हप्ता राज्य सरकारचा कंपनीकडे पोहोचला त्यावेळेस कंपनीने सांगितलं की शेतकऱ्यांचं नुकसानच झालं नाही. म्हणजे हे अहिल्यानगरचं पीक विम्याचं जे घोळ चालू आहे ते म्हणजे कंपनी मान्य करत नाही की शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. मग शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं मान्यच नाही केलं तर शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार कसा, असा प्रश्न उभा राहिलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, आता कालपर्यंत पीक विमा कंपनीने काय केलं की मान्यच केलं नाही की शेतकऱ्यांचं पीक विमा मिळायला पाहिजे, शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. परंतु काही जे शेतकरी संघटना म्हणा किंवा काही शेतकरी नेत्यांकडून म्हणा पाठपुरावा करत आता पीक विमा कंपनीला एक प्रेशरमध्ये आणलं गेलं आणि त्यानंतर मित्रांनो, कालपासून जे पीक विमाचं जे हप्ता आहे ते शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन सुरू झालेलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन सुरू झालेलं आहे कालपासून आणि 1 ते 2 दिवसात हे कॅल्क्युलेशन पूर्ण होणार आहे. आणि कॅल्क्युलेशन पूर्ण झालं की शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा हप्ता, विमा रक्कम वितरित होण्याला सुरुवात होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, जळगाव जिल्ह्यातील सुद्धा बऱ्याच कमेंट होत्या. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की आम्हाला पीक विमा मिळेल का नाही. परंतु मित्रांनो, जळगाव जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. जळगाव जिल्ह्यातील सुद्धा विमा कॅल्क्युलेशन सुरू झालेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर या आठवड्यात पीक विम्याच्या रकमा ह्या वितरित होणं सुरू होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, जालना जिल्ह्यातून सुद्धा कमेंट होत्या की जालना जिल्ह्यातील पीक विमा कधी सुरू होणार आहे. जालना जिल्ह्यातील सुद्धा आता 1 ते 2 दिवसात पीक विमा वाटपाला सुरुवात होणार आहे. बीड जिल्ह्यात ऑलरेडी, काही शेतकऱ्यांना माहीत नाही, बीड जिल्ह्यात ऑलरेडी पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि एक्झॅक्ट किती रुपये रक्कम वितरित होणं सुरू झालेले आहे ते आपल्याकडे अपडेट आले नाही. अपडेट आल्यानंतर बीड जिल्ह्याविषयी माहिती देण्यात येईल. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पीक विमा वाटपाला सुरुवात होणार आहे आजपासून. आज जर नाही झालं तर, आज संडेमुळे जर नाही झालं तर उद्यापासून नक्की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुद्धा पीक विमा वाटपाला सुरुवात होणार आहे. नागपूर जिल्ह्यात सुद्धा पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे. कमी अधिक प्रमाणात काही शेतकऱ्यांच्या, तुरळक शेतकऱ्यांच्या खात्यावर ह्या रकमा वितरित होणं सुरू झालेलं आहे. तर ही होती माहिती मित्रांनो छोटीशी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.